काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे? आमचे हे आमची ही. ही आणि हा म्हणजे दोन अस्तित्व आली. काही काही अस्तित्व असतात ना, ती चमचमणारी असतात, लोकप्रिय असतात, अधिक आवडणारी असतात. पण दुसरं अस्तित्व असतं ना, ते लोकप्रिय होण्यासाठी ना खूप आधीपासून त्याला पाठिंबा देत असतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं तर मी असं सांगेन की पहाटे सूर्यनारायण येत आहेत हो, याची ग्वाही कोण देतं तर उषाप्रभा. आभाळामध्ये चंद्र तेजस्वी तेजपुंज कधी दिसतो माहिती का? त्याच्या पाठीमागे काळ्या कुट्ट रूपामध्ये असलेली रजनी, म्हणून त्याला रजनीनाथ असं म्हटलं जातं. हिरा घ्या रत्न घ्या, अधिक सुंदर तेजस्वी कधी दिसतात? त्याला बांधून ठेवणारं सोन्याचं कडं. रंगमंचावर तू उत्कृष्ट कलाकार आहेस याची ग्वाही रंगमंच देत असतो, पण तू सर्वोत्कृष्ट कलाकार होणार आहेस यासाठी रंगदेवतेचा आशीर्वाद हवा की नाही? म्हणूनच असं अस्तित्व जे दिसतं आणि नाही दिसत. मोतियों को तो आदत ही होती है पिरोने की, धागे की जिद होती है सबको पिरोए रखना. असा हा सुंदर धागा जो असतो पण दिसत नाही. अशाच सुंदर न दिसणाऱ्या आणि दिसणाऱ्या अस्तित्वाची ही सुंदर प्रेमाची गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीला ना 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण तरी खटका उडाला की तो म्हणालाच आमची ही ना, आणि मग ती पण म्हणते आमचे हे ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौ सविता शरद पोंक्षे. त्यांना आपण आमंत्रित करूया. सविता शरद पोंक्षे, नमस्कार. हा 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 हा. काय काय म्हणतात, लक्ष्मीनारायणाचा जोडा आलेला आहे बरं का. आणि शरद सविता, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत. शरद आणि प्रेमाची गोष्ट म्हटल्यानंतर आम्हाला खूप मज्जा येणार आहे. तर ही प्रेमाची गोष्ट ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. शरद सविता आपण बसूया. सविता घ्या. सविता, नुकतीच नवरात्र होऊन गेली आणि पंचमीला म्हणे 29 वर्ष पूर्ण झाली. अगं ग ग ग अगं बाई काय पार्टी कधी शरद? 29 वर्ष पूर्ण होऊन 30 वर्ष. हां, पार्टी वगैरे मी वाढदिवस साजरं करणं बंद केलं. असं नाही रे, आमच्यासाठी दे. कारण दिवस जातात, आपोआप जात असतात. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणजे वाढदिवस कुणाचा साजरा करायचा तर फार मोठ्या कर्तृत्ववान माणसांचा साजरा करायचा, असं नाही म्हणायचं. काय सामान्य माणसं आहोत. अरे नाही, हा तुझा नम्रपण आहे. सविता, शरदला अगदी स्क्रॅच म्हणजे अगदी रॉ किंवा उभरता हुआ कलाकार म्हणून या दूरदर्शनच्या अंगणामध्ये तो अक्षरशः खेळलेला आहे. आणि शरद पोंक्षे असं जेव्हा आज आम्ही अभिमानानं त्याच्याकडे बघतो ना, तेव्हा रंगदेवतेचा खरंच त्याला आशीर्वाद आहे. पण सविता, तो बसस्टँड, मग ते ठाणे, मग तू बघायला गेलेलीस एक मुलगा, अशी काय ती लव्ह स्टोरी आहे तुमची? ती मला जरा सांगितलीस ना तर मला बरं वाटेल. कारण सविता, आज तू वहिनी साहेब या मोडमध्ये आहेस. तुला सुनबाई म्हणून दूरदर्शनने आज इथे आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे तुझा मान अधिक आहे. त्यामुळे तुझं प्रथम मनपूर्वक स्वागत करते. बोला. बसस्टँड क्रमांक 203 घोडबंदर मार्गे पुढे असं उगीच 1995. हां, साल 1995. जा तू अशी फ्लॅशबॅक. वडील आणि मी, आम्ही दोघं जण ठाण्याला थांबलो होतो बसच्या लाईनीत, आणि मी मुलगा बघायला गेले होते. आणि वडिलांना तो खूप आवडला होता, वेल सेटल्ड असल्यामुळे. आणि मग बस स्टॉपवर आम्ही गाडी, खूपच उशीर झाला बस यायला. मग शरद तिथे होता आणि मग माझ्या वडिलांशी जास्त त्यांनी गप्पा मारल्या. काय करत होतास तिथे? मी तेव्हा कुठे गाड्या बिड्या नव्हत्या आपल्याकडे, एसटी आणि लोकलने प्रवास. ठाण्याला गडकरीचे प्रयोग संपले की जायचो आम्ही.
मग तू तिथे ऍक्सिडेंटली होता म्हणजे हिच्या वडिलांची तुझ्या आधी काही ओळख नाही आमचा काही संबंध पण नाही. आम्ही आपले एस टी स्टँडला लाईनीत उभे सगळेजण आणि ती बस खूप लेट ती इतकी लेट झाली, खूप लेट झाला की आपण रांगेतल्या लोकांशी एकमेकांशी नकळत बोलायला सुरू करतो की अरे किती वेळ आता आहे, इतकं काय, कसे पोचणार, काय दुसरा काही उपाय पण नव्हता. आणि मग हिच्या वडिलांची बोलायला सुरुवात झाली वगैरे आणि मग असं गप्पा मारता मग हिची हाय हॅलो झालं. मग तेवढ्यात ती एस टी आली. तेव्हा ही विरारला राहायची, मी भाईंदरला राहायचो. आणि हे लोक भाईंदर एस टीनी भाईंदरला उतरून मग ट्रेननी विरारला जाणार होते. अरे देवा. हा आणि मग वयस्क होते वडील, त्यामुळं मी पहिल्यांदा मग खूप गर्दी. मग ती बसमधनं आम्ही ती विरार गाडी आणि दहिसरच्या पुढच्या लोकांना ती सवय आहे गर्दीत कसं घुसायचं आणि जागा कशी पकडायची. तर मी ती 3 सीटवाली जागा पकडली आणि मग हिला म्हटलं ये इथे वडिलांना बसलो आणि मग चालली बस निघाली. मग गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या, काय करता काय नाही असं तसं. आणि मग उतरता नंबर घेतला. तेव्हा ती नोकरी करत होती, तर ऑफिसचा नंबर, मोबाईल वगैरेचा काही संबंधच नाही तेव्हा, नव्हतेच मोबाईल. पण सविता, तू ज्या मुलाला बघायला गेलेलीस तो तुला आवडला का नाही आवडला? नाही, नव्हता आवडला. पण वडील खूप मागे लागले होते आणि मग माझ्या घरी फार घाई चालली होती की काय सांगायचं, नाही म्हणायला काही कारण नव्हतं. मग मी ह्याला सांगितलं की असं चालू आहे, इतकं काही घडू शकतं. नाही, नंतर फोनवर, म्हणजे माझ्या ऑफिसचा नंबर ह्यांनी घेतला, ह्याच्या ऑफिसचा नंबर मी घेतला आणि मग ऑफिसच्या फोनवर लंच टाइम मध्ये आम्ही बोलायचो एकमेकांशी. रांगेमध्ये उभे असलेला मुलाला बसच्या प्रवासामध्ये इतका वेळ गप्पा मारून फोन नंबर द्यावासा वाटला? नाही, उतरताना आता हा उतरणार आणि मी पुढे जाणार असं आमच्या दोघांच्या लक्षात आलं. आणि मग अरे तुझ्या ऑफिसचा नंबर दे. आणि मी ती मुलगा बघायला गेल्यामुळे काजल पेन्सिल होती एक काजळाची, त्याच्याने मी नंबर ह्याचा टिश्यू पेपरवर लिहून घेतला. वा वा वा. आणि ह्यानी हातावर. काय हे भन्नाट आहे. हे मला वाटतं सुभाष घाईना वगैरे कोणाला तरी ह्याचे राईट्स दिले पाहिजे. बसच्या प्रवासामध्ये लग्न जमलेलं मला वाटतं हे पहिलं उदाहरण असेल. एवढा तो प्रवास आणि ती गर्दी ह्याच्यामध्ये. आणि तेव्हा हा BSTत असल्यामुळे BST बसची खूप तारीफ करायचा की ती किती छान, म्हणजे आम्ही जी पकडली ती दुसरी होती, वेगळी एसटी महामंडळाची. आम्ही किती ग्रेट आहोत. लालपरी होती ती. दोन्ही गव्हर्नमेंटच्याच होत्या, पण मी BSTत नोकरीला होतो त्यामुळे मला BST आणि आहे पण त्याच्यात काही वादही नाही. BST सारखी सर्व्हिस नाही, त्याच्यामुळं असं ते आमचं गप्पा सुरुवातीच्या आपल्या. तेव्हा काही आम्हाला एकमेकां प्रेम असलं काही नव्हतं, जस्ट ओळख झाली, एवढंच झालं. आणि मग तो 1 महिना 1.5 महिन्याने तो जो नंबर दिला होता मी आपला एक फोन लावून बघितला, तो उचलला तिने आणि मग अशा सुरुवात झाली. पण मग त्याचा फोन आला नाही किंवा काय, किंवा मग आपण फोन करावा अशी हुरहुर वाटायला लागली? म्हणजे प्रेमाचा तो सूर आहे ना, तो असा व्हायला लागला. म्हणजे रोजच आम्ही फोनवर बोलायचो. आणि माझ्या ऑफिसमध्ये एकदम आश्चर्याचा धक्का, कारण मी कुठल्या तरी मुलाशी बोलते हे फारच की ही प्रेम. म्हणजे माझ्या घरी सुद्धा लव्ह मॅरेज म्हटल्यावर सगळे उडाले की अभ्यासात सिन्सिअर आणि असं इकडे तिकडे. मला काही कॉलेज विलेज मध्ये फार हुशार ना अभ्यासामध्ये. म्हणजे मला खूप आवड होती. आणि साधारण आमच्या शाळेमध्ये बोर्ड लागायचे की ह्या विषयात, तर 2-3 विषयांमध्ये माझी नावं असायची. आणि माझी आई ZP मध्ये मेट्रॉन होती. तिने 40 वर्ष जॉब केला आणि तिने मला खूप सपोर्ट केला, म्हणजे शिकण्यासाठी सगळ्याच बाबतीत, अगदी आत्तापर्यंत. आणि तेव्हा मी तिला सांगायचे की तिची व्हिजिट असायची तेव्हा, पोलिओ किंवा असं सगळं, तर मी तिला नेहमी सांगायचे तू ये ना माझं नाव बघायला. आणि मग तिला वेळ नसायचा. बरोबर. पण आईने पण मग यायची ती. तू उत्तम पेंटिंग्स करतेस ना? हो, म्हणजे हल्ली गेल्या 2015 नंतर मी जास्त स्कल्पचर कम पेंटिंग असं एक ते. पण ते आधी असणार लहानपणी? नाही, मला काय आठवत नाही आता इतकं. पण आता हल्ली गेल्या 10 वर्षापूर्वी मला खूप जास्त क्रिएशनल, म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यात असं सांगतात की तुमचं
चेतना जशी उंच उंच जाते तशा तुमच्या आवडीनिवडी तुमचे इंटरेस्ट हे बदलत असतात. त्या तुझ्या अध्यात्माच्या प्रवासाकडे मी येतेच आहे. पण शरद, आपली सौभाग्यवती, आपल्या घराची राणी हीच असं तू कधी ठरवलंस? म्हणजे कारण तू फारच विचार करणार आहेस, काय हवं काय नाही याचा उत्तम अभ्यास तेव्हाही तुला होता. तर कसं काय, म्हणजे मग कसं तू प्रपोज केलंस, काय झालं? नाही, आमचं रोजचं बोलणं सुरू झालं आणि माझंही घरातनं लग्नाची बोलणी वगैरे अशी सुरू झाली. हो, नोकरी होती छान, BSTत नोकरी होती आणि 30च्या जवळ आलेला होतो. 29व्या वर्षी लग्न केलं. त्यामुळं काय आहे का, कुठे आहे का, असेल तर सांग, आपण त्यांच्याशी बोलून घेऊ, नसेल तर मग मुली बघूया का वगैरे असं सगळं चाललं होतं. आणि एवढ्या पटकन लग्न ॲक्च्युली करायचं नव्हतं मला. करिअर सेट करायचं होतं, त्याच्यासाठी धडपडणं चालू होतं. राज्यनाट्य स्पर्धा, BSTच्या स्पर्धा आणि हे सगळं चालू होतं आणि BSTची नोकरी चालू होती. आणि हे सगळं चालू असताना फोनवर बोलणं चालू होतं आणि मग बोलता 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 असं मला वाटायला लागलं की हे आयुष्यभरासाठी पार्टनर म्हणून छान होऊ शकतं आपलं काहीतरी पुढे. आणि मग एक दिवशी आम्ही जवळजवळ म्हणजे मे महिन्यातली ओळख आहे आणि सप्टेंबरला लग्न आहे आमचं झालेलं. काय सांगतोस? हो, मे महिन्यात ही आमची ओळख झाली. हा बसचा प्रवास झाला पहिला, STचा प्रवास, आणि त्याच्यानंतर या गप्पा टप्प्या झाल्या. जून जुलैपर्यंत गेलं असेल आणि जुलैला आम्ही असं भेटलो प्रत्यक्ष अंधेरीला आणि मग जुहू चौपाटीला जाऊन बसलो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एकमेकांना विचारलं की पण करूया काय लग्न वगैरे, आणि मग होय म्हणले. माझ्या घरात तसा काही इश्यू नव्हता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. सविता, तुझं काय, म्हणजे नुसतं बोलणं वेगळं आणि हाच आपला लाईफ पार्टनर, जीवनसाथी, हा निर्णय घेणं थोडंसं अवघड असतं. आणि तुला तरी मला वाटतं की तू माहेरची निलिमा ना, नीलांबरी एडवण आमचं गाव, त्याच्यावरून एडवणकर. मग मला त्यावेळेला ह्याचं बोलणं खूप आवडायचं. आणि मला तो जो नेरळचा मुलगा बघितला होता तो त्याच्याशी मला लग्न करायचं नव्हतं, तिकडे अडकली आणि घरातले खूप जास्त. आणि मग मी याला येऊन सांगितलं की बापरे, मग हा म्हणाला तू आहे ना एक काम कर, तुला भीती वाटते की नाही, तर तू हा माझा एक फोटो घेऊन जा आणि तो फोटो दाखव की मला ह्या मुलाशी लग्न करायचं आहे. तर मी 2 दिवस तो फोटो पुस्तकातच ठेवला आणि मग मी ठरवलं ऑफिसला जायच्या वेळेला पटकन आईला दाखवीन आणि मग मी ऑफिसला पळून म्हणजे निघून जाईन की तो विषय. पण तू बाबांना नाही सांगितलं? बाबा नाही म्हणजे दोघा नाही की आई त्यांना सांगेल असं. थोडं वडिलांचा थोडासा धाक असतो ना लहानपणी, त्या वेळेला म्हणजे त्या वयामध्ये जास्त. सो मी हा मला विचारला ह्यांनी की अगं तू दाखवलंस की नाही? म्हटलं नाही रे, मला खूप भीती वाटते दाखवायला कसं रिॲक्ट होईल ती. आणि मग थोडा आज जर नाही दाखवलं ना तर तू बोलू नकोस माझ्याशी. मग मी 3ऱ्या दिवशी वगैरे आईला दाखवला आणि तिला सांगितलं की असं असं बसमध्ये भेटला होता आणि अण्णा म्हणायचे मी वडिलांना, तर अण्णांना माहिती आहे आणि ते पण त्याच्याशी छान गप्पा मारत होते, तर त्यांना तो माहिती आहे हे. आणि मला आम्ही फोनवर बोललो आणि मग असं म्हणजे उडाली असेल ती उडाली कारण ती तिच्या ड्युटीवर जायच्या घाईमध्ये होती तेव्हा. आणि मला ती वेळ खूप छान वाटली ते सांगायला की ऑफिसमध्ये निघून जायला लगेच. आणि मग 2 दिवसांनी हा घरीच आला. मग आई म्हणाली की ठीक आहे त्यांना बोलाव घरी असं सगळं. आणि अण्णा माझे वडील म्हणाले आता बसमधली ओळख आणि हिने लग्नाचा निर्णय घेतला आणि काय हिला म्हणायचं. आणि तो मुलगा त्यांना फार आवडला होता की तो वेल सेटल्ड, त्याचं हिरो होंडाचं शोरूम आणि असा बिझनेस वगैरे. तर त्यांना जरासं हे पण म्हणाले नाही हा बोलायला छान होता आणि बोलाव. मग हा विरारला माझ्या घरी आला. आणि तुमच्या घरी काय नाही, आमच्या घरी काहीच. माझे वडील आणि आई खूप त्या बाबतीत काहीच म्हणजे त्यांचं असली बंधन. मी पण एकटी मग त्यांना भेटायला गेले कारण ते गावाला जाणार होते. ते म्हणाले गावाला जायच्या आधी तिला बोलावं. ते म्हणाले आपण बोलूया तिला. मग हिला मी बोलवलं एक दिवशी घरी. मग एक दिवशी घरी येऊन भेटून गेली. ती गेल्यानंतर आई वडिलांना म्हटलं हिच्याशी माझं लग्न करायचं विचार. ते म्हणलं काही हरकत नाही, म्हणजे तसं शांतपणे लग्न झालं. हो, काहीच नाही, दोन्हीकडनं कसलाच प्रॉब्लेम नाही, म्हणजे विरोध काही संबंधच नाही. हा, म्हणजे बेस्ट होती पण ST दी बेस्ट झाली. खड्ड्यात ना गेली तरी ती बेस्टच झाली. क्या बात आहे. आणि मग सविता शरद पोंक्षे
आमची ही. शरद, तुझा त्यावेळेला खूप स्ट्रगल चालू होता. तुझी नोकरी जरी होती तरी तुला अभिनयाचं कसं काय वेळ, म्हणजे एवढं? मी लहानपणापासून ते सगळं 3री 4थी पासूनच नाटक आणि अभिनेता व्हायचं, ह्याच्या पलीकडे डोक्यात काहीच नव्हतं. त्यामुळे ते स्ट्रगल चालूच होतं. पाठिंबा कोणाचाच नाही. म्हणजे आर्थिक परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती, त्याच्यामुळं वडील म्हणायचे की हे सगळं कर तू, पण नोकरी करून कर. म्हणून मी BSTत लागलो. मी 10वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मग BSTचा तो 3 वर्षाचा अप्रेंटिसशिपचा कोर्स असतो डिझेल मेकॅनिकचा, तो मी पूर्ण केला. आणि मग मी BSTत नोकरीला लागलो. आणि BSTत नोकरी अशासाठी की बेस्ट कला क्रीडा मंडळ हे खूप त्यांनी खूप कलावंत लेखक दिग्दर्शक जन्माला घातले. म्हणजे मी आता एक नावं सांगितलं तर रसिक प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल की श्रीना पेंडसे थोर साहित्यिक BSTचे, प्रभाकर लक्ष्मण मयेकर BSTचे, त्याच्यानंतर संजय दत्तचे वडील सुनील दत्त BSTचे, ते डिझेल भरायला होते. काय सांग? हो, रात्री बस आली ना की ते डिझेल भरायचं आणि ती नोंद करायची किती किलोमीटरला किती डिझेल भरलं. तिथं सुनील दत्त होते. त्याच्यानंतर मराठीमधले सुपरस्टार रंगभूमीवरचे प्रशांत दामले BST, अरुण नलावडे, अविनाश नारकर, शीतल शुक्ल, संजय बेलोसे आणि शरद पोंक्षे, सतीश सलागरे, मी, अशी ती लाईनच लागली. सविता, BST मधला मुलगा, खूप चांगला मुलगा, हे सगळं जरी असेल तरी सुद्धा हा कलाकार म्हणून अधिक तिकडे जाणारा आहे, याची तुला जाणीव कधी झाली की नाही याचं वेड हे अभिनयच आहे, याची जाणीव तुला झाली तेवढ्या वेळात? नाही, लगेच नाहीच झाली. पण ह्याला काहीतरी वेगळं करायचं आहे नोकरीशिवाय, हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि तेव्हा आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा म्हणायचो की एक दिवस मला असं हवं आहे की आणि शरद पोंक्षे असं नाव येईल. सो तेव्हा मला माहिती नव्हतं की ह्याला खरंच त्याच्यात यश मिळेल का किंवा प्रसिद्धीला येईल का, असं काहीच आपल्याला पुढचं माहिती नसतं. त्याच्यामुळे प्रसिद्धीला आला किंवा नाही आला किंवा त्या कंडिशनवर मी लग्न केलंच नव्हतं. इनफॅक्ट ह्याची पहिली नाईट 60 रुपये बॅरिस्टर ते व्हायचं नंतर नाटक आलं आणि त्याच्यात ह्याला एकच एंट्री होती आणि डायलॉग नव्हते. शांतू नावाचं काम केलं होतं. आणि तेव्हा 60 रुपये नाईट त्यांनी मला आणून दिली होती, ती मी अजून ठेवली. हो, आठवण म्हणून ती नाईट 60 रुपये मी अजून ठेवली आहे ह्याची. शरद, हे सगळं सांगताना ना सविताचे असे डोळे ना थोडे सतत पाणावतात की ती अशी थोडी नॉस्टॅल्जिक झाली की कुठून कुठे प्रवास होतो ना, म्हणजे मला आणि शरद पोंक्षे व्हायचं आहे असं, आणि ते आता झालेला तो शरद. पण मग हे तुला मान्य होतं की हे म्हणजे BST नोकरी आहे आणि तू पण नोकरी करत होतीस? मग तुझा पूर्ण पाठिंबा होता या त्याच्या कलाकारीला? म्हणजे तो मला रोज सांगायचा की आता मी बी पेरतो तसं सगळ्यांकडे BSTच्याच म्हणजे तिकीट ह्यांना पास मिळायचा, त्याच्यामुळे तेव्हा तेवढे पैसे नसायचे की प्रत्येक ठिकाणी जाऊन टॅक्सीनी भेटा वगैरे. तर तेव्हा म्हणायचा की मी बी पेरून ठेवतोय, बघूया कधी उगवतोय. असे असायचे साधारण संवाद. मग ते बी पेरण्यामध्ये किती त्रास झाला तुला? प्रचंड. हो, प्रचंड. वाटत नाही रे. म्हणजे काय विचारायचंच नाही. तरी सांग नाही, स्ट्रगल म्हणजे केवढा आहे तो, भयानक आहे. साधारण 87-88 पासून ते 98 पर्यंत आणि त्याच्या आधीचे 10 वर्ष हौशी रंगभूमीवर. 20 वर्षानंतर नथुराम गोडसे सारखी भूमिका मिळाली. 20 वर्ष फक्त एका नाट्य सिने क्षेत्राच्या मोठ्या वृक्षाच्या एका पारंबीला मी लटकत होतो, एकाच आशेवर की कधीतरी तो गणपती बाप्पा तीच पारंबी उचलून मला वर घेऊन जाईल. अरे, लटकत होतो. 60 रुपये नाईट, 75 रुपये नाईट, 100 रुपये नाईट. BST मध्ये डिझेल मेकॅनिक, निळे कपडे घालून बसच्या खाली झोपून काम करायचं. इतकं भयानक स्ट्रगल, पैशांची भयंकर चणचण. म्हणजे BST मध्ये एक असं 95-96ला एक तेव्हा गव्हर्नमेंटचा एक रूल आला होता की ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत तिथे तुम्ही 5 वर्ष विदाऊट पे रजा घेऊ शकता. म्हणजे ही 5 वर्ष तुमच्या सर्व्हिसमधनं गायब झाली. तुम्ही रजेवर जायचं. म्हणजे समजा तुला 10,000 पगार असेल तर 10,000ला पॉज दाबलास
5 वर्ष तू गेलीस, तुझं करिअर होतंय का नाही बघितलंस, नाही झालं समजा काही, तर तू 10,000 पगारावरच परत त्याच पोस्टवर तिथंच जॉईन व्हायचं. तोपर्यंत तुझ्या बरोबरची सगळी दुनिया पुढे निघून सुपरवायझर पोस्ट पर्यंत गेलेली असतात. पण एकच फायदा आहे की नोकरीची हमी आहे. 5 वर्षानंतर पुन्हा नोकरी मिळणार. समजा इकडे काही झालंच नाही, आणि मग ही रजा जेव्हा आली तेव्हा ती पहिली प्रशांत दामलेनी घेतली, मग अरुण नलावडेने घेतली, मग अविनाश नारकरने घेतली, आणि सगळ्यात शेवटी मी घेतली. मी शेवटच्या क्षणापर्यंत BSTची नोकरी आणि ह्याची जुगलबंदी चालूच होती. कसरत मी सोडत नव्हतो. आणि अगदी आता पास झालं. आता दामिनी जेव्हा दूरदर्शनची पहिली दैनंदिन मालिका दामिनी 95ला आली, ती 2 ऑक्टोबर 95 दामिनी ऑन एअर आली, पहिली दैनंदिन मालिका. आणि दूरदर्शननी डेअरिंग केलं की दुपारच्या स्लॉट सुरू केला, नाहीतर 6:30ला एक गोळा यायचा माहितीये, आणि एक दूरदर्शन असं यायचं. मग आमची माती आमची माणसं, मग ते ज्ञान, असं सगळं ते सगळं असं आमची माती माणसं. मग ते काय ते ज्ञान काय तो कार्यक्रम होता, नाही ज्ञानदीप होता. मग समूह गान वगैरे असायचं. तर असं सगळं तो काळ होता. आणि एकदम 4:30ला दुपारी TV लावणार, आपण टीव्हीवर मालिका दिसणार. तिथून सुरू झाल्यावर माझ्या डोक्यात आलं की आता ती विदाऊट प्रजा मी घेऊन एक डेअरिंग करूया, आपण एक मोठा धोका पत्करूया. आणि मी ती रजा टाकली. आणि मग मला मागे वळून बघावंच लागलं नाही. 95ला दामिनी आली, ती इतकी सुपरहिट झाली, इतकी की आम्ही घराघरात पोचलो. त्याच्यानंतर 3 वर्षांनी 98ला नथुराम गोडसे मिळाला. बरोबर. आज 120 चित्रपट, 32वं नाटक पूर्ण आणि 33वं नाटक येतंय. आणि असंख्य मालिका, जवळजवळ 70च्या वर मालिका, आणि शरद पोंक्षे, क्या बात आहे. आणि 1000च्या वर व्याख्यानं. तो एक वेगळा त्या प्रवासाकडे मी येते. सविता, पहिल्यांदा दामिनी मध्ये शरद पोंक्षे आला तेव्हा तुला काय वाटलं? खूप छान वाटलं. आणि तेव्हा आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट TV होता भाईंदरला. आणि मग बाजूच्या म्हणजे समोरच्या फ्लॅटमध्ये जाऊन मी ह्याची सिरियल बघायचे. आणि 97ला स्नेह झाला. त्याच्यामुळे मग स्नेह खूपच छोटा, म्हणजे स्नेह व्हायच्या आधीच नथुराम, स्नेह खूप छोटा असताना 98ला लगेच दामिनी आली. तुला मी गंमत किस्सा सांगतो. म्हणजे तुझी ब्लॅक अँड व्हाईट TV म्हणाले म्हणून आठवला. हा ब्लॅक अँड व्हाईट TV घेण्याची पण परिस्थिती नव्हती. तो कुठे स्वस्त होता ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा, ते नव्हतं असं एवढं इझी नव्हतं ते. तर त्यावेळेला माहिती त्या अशा क्रेडिट सोसायटी असायच्या. आणि त्याच्यात ना तुम्ही 100-200 रुपये वगैरे भरले तर लॉटरी लागायची. तर त्या लॉटरीत वस्तू असतात माहिती, फोटो, सायकल असते, एक TV असतो, तसा TV लागला मला. पण ती लॉटरी लागली बदलापूरला. मी राहायचो भाईंदरला. तर मी जाऊन लोकल ट्रेन मधनं तो ब्लॅक अँड व्हाईट TV जो मला मिळाला तो घेऊन आलो. आणि आल्यानंतर बघितलं तर तो लागलाच नाही. मग एका TVच्या मेकॅनिकला बोलवलं. मग त्यांनी काहीतरी वायर बिअर बदलले आणि तो सुरू झाला. सविता, या सगळ्यामध्ये तुझा पूर्ण पाठिंबा होताच, पण तुला असं नाही वाटलं किती स्ट्रगल करतोय साहेबशा, राहू दे ना, हे नको असलं काही करूस असं? त्याची सगळी ती दगदग आणि हे बघून तुला नाही वाटायचं? मला खूप वाटायचं. आणि त्या मेहनतीच्या मनाने त्याला खूप कमी पैसे मिळायचे. हो ना. त्याचंही मला खूप वाईट वाटायचं की आता पण मेहनत खूप आहे, पण त्या मनाने त्याला तेवढे रोल किंवा तेवढे मिळत नाही, याची एक मला कायम म्हणजे वाईट वाटतं मला हे. बरोबर. कारण प्रत्येक वेळेला नाही आणि त्याची पुन्हा ती नोकरी, त्याचा अट्टाहास घरासाठी. तुला शरद असं वाटायचं की काय हे करतोय आपण, म्हणजे नैराश्य आलं नाही? म्हणजे ते नाही, कधीच नाही आलं. खरंच मला नैराश्य शिवलं पण नाही कधी आयुष्यात. प्रयत्न करायचा. मला कायम असंच वाटायचं एक दिवस येणार. आता तो कधी येणार मला माहित नाही. मी इतक्या लोकांची आत्मचरित्र वाचलेली आहेत, ऐकलेल्या आहेत मुलाखती. तेव्हा मला माहिती आहे आमचं क्षेत्रच असं आहे ना, हे नाट्य सिने क्षेत्र, की ह्याच्यात तुमच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर यश मिळेल हे तुम्ही नाही सांगू शकत. 50 नंतर पण मिळेल. 50 नंतर एक मोठे अभिनेते होते ज्यांना त्यांच्या वयाची 50 पर्यंत ते ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होते.
त्याच्यानंतर त्यांना एक रोल मिळाला आणि मग त्या रोलने ते फेमस झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी वयाच्या 70पर्यंत 200 चित्रपट केले आणि हिंदी सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव झालं. ते नाव म्हणजे अमरीश पुरी. तर ही गोष्ट माझ्या डोक्यात होती. म्हणलं हे 50 नंतर करिअरला सुरुवात झाली म्हणजे काय असेल. पण आहेत की श्रीराम लागू आहेत की करिअर किती. नाना पाटेकर 40 नंतर आणि आता बोमन इराणी आहे आता त्यामुळं तो काही हे नाहीये. ते कधीतरी होणार. फक्त ते नेटाने निष्ठेने आपण करत राहायचं. तर तुला असं नाही का वाटत सविताने तुला घर बघायला कधी सांगितलं नाही. स्नेह आणि त्याच्यानंतर झालेली तुमची सुकन्या सिद्धी ते सगळं तिने पूर्ण सांभाळा असं तुला वाटतंय ना. हो प्रश्नच नाही. म्हणजे याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणून तर तिची नोकरी जेव्हा स्नेह झाला मग त्यावेळेला बेड रेस्ट वगैरे सांगितलेली होती. त्यामुळे त्यावेळेला जी नोकरी सोडली ती नंतर आम्ही निर्णय घेतला की नको, माझं इतकं अस्थिर आहे आणि मी सदैव 25 दिवस बाहेर आहे, त्यामुळं घर सांभाळ कोणीतरी एक खमक घरात पाहिजे. त्यामुळं तिने पूर्ण घर सांभाळलं आणि दिलेल्या पैशात सांभाळलं. आणि मी ह्या मुलाखतीतनं एक किस्सा सांगतो की BSTची विदाऊट पे रजा घेतलेली होती 5 वर्ष. मी एक नाटक करत होतो नाट्य संपदेचं आणि एकाच नाटकातून पंतांनी मला अजून एका त्यांच्याच नाटकात काम करशील का विचारलं. मग मी त्या दुसऱ्याही नाटकात काम सुरू केलं. तेव्हा माझी नाईट होती 125 रुपये एका प्रयोगाची आणि महिन्याला 2 नाटकं असल्यामुळं महिन्याला 25 ते 30 प्रयोग व्हायचे. तेव्हा बऱ्यापैकी पैसे मिळायचे आणि मला पहिल्यापासून सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. म्हणजे ते एक माझ्यावर आईने माझ्या केलेले संस्कार मोठी भक्कम बाजू आहे ती. त्यामुळे 125 रुपयामधले 25 रुपये मी माझ्या खर्चासाठी ठेवायचो आणि 100 रुपये मी घरी द्यायचो. आणि विदाऊट पे रजा असली तरी BSTचा पास होताच. त्यामुळे अख्खी मुंबई मला फुकट फिरायला मिळायचं. आणि 1.5 रुपयाला जम्बो वडापाव मिळायचा आणि कैलासची लस्सी. म्हणजे हे बाहेर फिरताना स्ट्रगल करताना एवढं गेलं की पोट भरायचं, पुढचे 5-6 तास आरामात जायचं असं तो होता. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये नाट्यसंपदेच्या नाटकातल्या एका मोठ्या कलावंताशी माझं प्रचंड भांडण झालं. मी प्रचंड स्वाभिमानी आहे, सणकू डोकं आहे. त्याच्यामुळं मी ऐकून विकून घेत नाही कोणाचं. मी अतिशय फालतू भूमिका करणारा एक छोटा कलाकार जो सुपरस्टार होता तेव्हाचा, मी नाव मुद्दामून घेत नाही, नको. आणि ते आता नाही आहेत, ते गेले बिचारे. गेल्यानंतर कोणाबद्दल आपण बोलू नये. पण माझा अनुभव सांगतो तुला की हे सगळं असताना पण मी त्यांच्याबरोबर नडलो. प्रचंड मोठं भांडण झालं आणि दौरा संपवून आलो आणि संध्याकाळी नाट्यसंपदेच्या ऑफिसमध्ये जाऊन पंतांना नमस्कार केला. म्हटलं मी उद्यापासून 2 नाटकं सोडतोय. या 2 नाटकात नवीन नट मिळेपर्यंत तुमची अडवणूक मी करणार नाही. तेवढे काय असतील ते प्रयोग करीन, पण तोपर्यंत तुम्ही तात्काळ मुलगा शोधा. तर पुढचे एक 2-3 प्रयोग मी फक्त केले. तेवढ्यात पंत म्हणाले हा मुलगा आहे, जरा ह्याच्यात तू जे सगळं करतोस ते ह्याला सांग. आणि मग मी त्याला ते सांगितलं आणि मग तो नट जो उभा राहिला त्या नटाचं नाव विघ्नेश जोशी. काय सांगतोय तू कधी विघ्नेश भेटला तर सांग. असा विघ्नेश जोशी व्यावसायिक रंगभूमीवर आला आणि आज तो एवढं मोठं नाव आणि मला अभिमान आहे त्याचा की माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र, अत्यंत चांगला माणूस. हिमालयाची सावलीमध्ये बरोबर तुझ्याबरोबर पुन्हा काम करावं ते सगळं म्हणजे विघ्नेश इथला आहे. असा काळाची ही काहीतरी असं ते अशी ती गमती जमती आहे. आणि हे 2 नाटकं सोडली. आता अचानक 25 प्रयोग गुणिले 125 रुपये एवढं जे इन्कम येत होतं ते बोंबललं. आणि BST विदाऊट पे रजा 5 वर्ष घेतलेली. तेव्हा 5 वर्ष संपेपर्यंत जाता येत नाही. आणि काय करायचं. आणि आमची दिवाळी आली. बरं तसं नवीनच लग्न झालेलं. 97ची गोष्ट आहे. स्नेह झालेला होता. आई वडील 94ला रिटायर झालेले होते. आई वडील सविता स्नेह आणि मी असं कुटुंब. आणि दिवाळी आली आणि दिवाळीला आता घरी फराळाचं करायला आपण नैवेद्यापुरतं तरी 4-5 पदार्थ ठेवतो ना देवासमोर पहिल्या दिवशी. ते कसं करणार. ते काहीच नाही. मग माझा एक मित्र होता दत्ता भट म्हणून. तर त्याला मी म्हटलं मला एक 5,000 रुपये उसने देशील काय रे तू.
तो मला देतो. पण म्हणाला माझ्याकडे पण एवढे पैसे नाहीत, तू मला परत कधी देशील? म्हटलं 1 महिन्याने देईन, 1 महिना चालेल म्हणाला. मग त्यांनी मला 5,000 दिले, ते मी यांना घरी आणून दिले, आईला आणि हिला, आणि सांगितलं आता हे फक्त फराळ बिराळ करा, बाकी ह्या दिवाळीत 1 वर्षाच्या मुलाला, हिला, आईला, वडिलांना, मला कुणालाही नवीन कपडे नाहीत ते विचारू पण नका, एवढ्यात आपण दिवाळी साजरी करू. आणि हिने ती दिवाळी साजरी केली. सविता, धस्स झालं मला ऐकून की एवढ्या मोठ्या कलाकाराच्या पाठीमागे एवढी मोठी आणि गंमत, पुढच्या महिनाभरात ते 5,000 परत करायचे होते. अरे पुन्हा पण ते काम आलं पाहिजे ना. 125 रुपये वगैरे आमची लायकी, त्या प्रमाणात 5,000 कमवायचे म्हणजे किती काम करायला पाहिजे. ते कुठे मिळाले? कामच नाही तर पैसेही नाहीत, मग त्याचे तर द्यायला पाहिजेत. बरं, तोही माझा आपल्यासारखाच गरीब कुटुंबातलाच. मग मी आणखीन एका मित्राला सांगितलं, मला 1 महिन्यासाठी 5,000 देशील? मग तो मला देतो, पण 1 महिन्याने दे परत. चक्रवाढ वयाचं त्याच्याकडनं घेतले, याला दिले. मग 1 महिन्यानंतर असं 3 वेळा केलं मी. तोपर्यंत कामच नाही, 3 महिने कामच नाही. मग ह्याच्याकडनं घ्यायचं, स्मिताकडनं घ्यायचं, यांना द्यायचे, मग महिन्यानी त्यांच्याकडनं घ्यायचे आणि त्यांना द्यायचे. असं करून ती फिरवत मी ते दिवस काढले, ढकलले कसे तरी. काही नाही, आम्ही फिरायला जायचो, चालत जायचं आणि चालत यायचं. कारण का? पैसेच नाहीत, भेळ वगैरे बघायचं पण नाही ते भेळवाल्याकडे वगैरे. सविता, ते काही तो पॅच फार भयानक. आज आपण अगदी ते हसून म्हणजे त्याच्याकडे पाहतोय. तुझी काय अवस्था होत असेल ग त्यावेळेला? तुला स्वतःला कपडे नाहीत, पण स्नेहाला नसेल तर तेव्हा तू कसं साथ दिलीस ग? आज कलाकार म्हणून तो इतका काय म्हणतात त्याला, समृद्ध आहे, त्याच्या पाठीमागे तू आहेस यात काही शंकाच नाही. पण ती साथ देताना किती त्रास होत असेल हे मी आता समजू शकते. काय वाटायचं तुला त्यावेळेला? नाही, मी प्रेमात असल्यामुळे तसं काही एवढं काही खूप असं मी केलंय असं मला नाही वाटत. प्रेमाची ताकद आहे ना. आणि मग मला वाटतं नथुराम गोडसे हे तुझं नाटक आलं तेव्हाचं म्हणजे पैसे मिळाले, प्रसिद्धी मिळाली आणि तितकाच त्रास तुला पण खूप झालेला आहे. तर मी तुला आधी विचारते की नथुराम गोडसेचं सगळं छान चाललं होतं, त्या निमित्ताने पैसे येत होते, प्रसिद्धी, पण धमक्या, जिवे मारण्याच्या धमक्या, याकडे तू कसं पाहिलंस? तुला भीती नाही वाटली? वाटली. त्यावेळेला मला हे सगळं नवीन होतं आणि तेव्हा फोन नसायचे तेवढे. म्हणजे ह्याचा जर फोन प्रयोग झाल्यानंतर नाही आला, लँडलाईन आमच्याकडे फोन होता भाईंदरला, तर मग मला खूप असं काळजी वाटायची. आणि तसे प्रकार झाले होते, कारण माऱ्या आणि सगळं असं सगळं. आणि स्नेह पण खूप लहान होता आणि मी सुद्धा बेसिकली प्रिपेअर्ड नव्हते ह्या गोष्टीसाठी की असं काहीतरी होईल. त्याच्यामुळे खूप काळजी आणि भीती वाटायची तेव्हा मला. तू पहिल्यांदा जेव्हा नाटक बघायला गेलीस आणि तो टाळ्यांचा कडकडाट आणि मग मी खूप रडले. खूपच जास्त मी रडले. स्नेह लहान होता ना, त्यामुळे 2 प्रयोग होते पहिल्या दिवशी. 10 जुलै 1998 सकाळी 11 आणि दुपारी 4 असे शिवाजीला 2 लागोपाठ प्रयोग. असं ठरलं की सकाळी आई वडिलांनी यायचं, हिनी स्नेहाला सांभाळायचं घरी, आणि मग आई वडील जाणार पटकन आणि मग ते स्नेहाला सांभाळणार आणि हिनी 4च्या प्रयोगाला यायचं. आणि मला अजूनही आठवते, शिवाजी मंदिरला पण मेकअप रूम जायला ज्या पायऱ्या आहेत, पायऱ्यांवरती त्या पायऱ्यांवरती जवळजवळ 1 तासभर 2 माणसं गप्पा मारत बसली होती. एक सविता आणि दुसरा विनय आपटे. आणि तो हिला समजावत होता, हे लक्षात ठेव, हे असे रोल आल्याशिवाय मोठा होणार नाही माणूस, हे असलं काहीतरी उगाच तिचे पाय बी खेचू नको, एंड तुला मी सांगतो. आणि मध्ये मध्ये शिव्या बघतो, त्यामुळे होणार सगळं, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत, तू भेंड होऊन जाऊन, असं सगळं तो त्याच्या स्टाईलने सगळं हिला आणि मग वर ते सांगत होते की ह्या शिव्या बिव्या तू काय, म्हणजे मी बोलताना देतोच, आय एम सॉरी फॉर दॅट. असं वरते दर 4 वाक्यांनी हे रिपीट करायचे. आणि मग तू आत बघायला गेलीस प्रयोग, ते सगळं पाहून तुला ते झेपलं नाही? म्हणजे माझा भाऊ शैलेश जो माझ्या आयुष्यात सावलीसारखा उभा असतो आता सुद्धा, आणि माझ्या आईनी पण आईने बघितलं हे नाटक, आई बाबांनी बघितलं की स्ट्रगल करणारा शरद आणि मग माझ्या लेकीचा नवरा माझा जावई. माझ्या वडिलांना फार आनंद झाला, कारण ते खूप
उत्तम हार्मोनियम वाजवायचे आणि ते कुठेही शिकले नव्हते आणि खूप छान गायचे, म्हणजे भक्ती रसाची गाणी, सगळी गाणी, आणि त्यांना कोणी शिकवलेलं नव्हतं. आणि त्यांचे अनेक स्टुडंट सारेगम जो प्रोग्राम यायचा तेव्हा त्यांचे अनेक स्टुडंट आले आहेत, म्हणजे आता नाही येत ते, मला खूप आठवण येते त्यांची अशा वेळी. आणि त्यांना ह्याचं भारी कौतुक वाटलं, कारण शेवटी एक आर्टिस्ट त्यांना माहिती आहे. आणि ते तसे विशेष प्रकाश झोतात आले नाहीत, कारण ते फॉरेस्ट ऑफिसर होते, त्याच्यामुळे आम्ही जंगलात राहिलो. आणि त्यांना ते आकाशवाणी वगैरे बोलावलं होतं, पण ते पोहोचू शकले नाहीत जॉबमुळे. तर असं सगळं झाल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ते घडलं नाही आयुष्यात, पण जावयाच्या घडलं, त्याच्यामुळे तेही ढळाढळाशे रडले होते तेव्हा. वा 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 वा. ते एका अर्थाने खूप आनंद झाला की आपण रडतो ना त्याच्या तसा. शरद, तुला भीती नाही वाटायची की हे आता नाटकामध्ये काहीतरी झालं तर आपल्या घराचं काय होईल वगैरे असं? मला भीती वाटली तर मी नाटक कधीच सोडलं असतं. 25 वर्ष. हो. आणि प्रयोग त्यातले 90% प्रयोग बाहेर बोंबलत आहेत, शरद पोंक्षे मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत आणि मी प्रयोग करतोय. मग उलट आली ते नसलं तर मला असं वाटतं रे काय आज कोणीच नाही आलं रे, आज काय फार रे. शरद, मला भीती नाही वाटली कधी. अगदी स्ट्रगल पिरियड मध्ये सुद्धा तू कधी तडजोड केली नाहीस, म्हणजे आता म्हणाल की चांगलं उत्तम नाटक, मोठ्या नटाशी भांडण झालं म्हणून ही नाही म्हणण्याची ताकद तुझ्याकडे कशी आली? आणि तुला कुठल्याही भूमिकेसाठी तू कॉम्प्रोमाइज करत नाहीस, त्याचं कारण काय? मला नाही पटत ते नाही पटत. खोटारडेपणा नाही आवडत. कोणीतरी कोणाला तरी फसवते तर मी स्वस्थ नाही बसू शकत. मला नाही आहे, माझ्या रक्तात आहे ते. तुला मागच्या जन्मीचा कोणीतरी क्रांतिकारी असणार. बरं, तू अनेक अशा क्रांतिकारकांच्या आणि मग त्याचे परिणाम काय होतील याचाही मी विचार नाही करत. का मला एक गोष्ट माहिती आहे की मुळात ना माझ्या गरजा खूप कमी आहेत. मी नेहमी हल्ली नवीन कलाकारांना सांगतो की स्वाभिमानाने जगायचं असेल तर गरजा सगळ्यात कमी ठेवा. खरे खरे. तुम्हाला लागतच नाही, महिन्याला एवढ्या पैशात माझं भागणार आहे. मग मला अति पैसे कमवण्यासाठी लांड्या लबाड्या फसवाफसवीची गरजच लागत नाही. तो आता कधीही मला बघितलं असेल गेल्या 10 वर्षात मी कायम एक लेंगा आणि एका जब्ब्यात असतो. आणि मग असे एक 10-20 लेंगे जब्बे घ्यायला खरंच किती पैसे लागतात? कमी लागतात. बरोबर आहे. मी पूर्ण शाकाहारी माणूस आहे. सुपारीच्या खांडाचे व्यसन, म्हणजे पानपट्टीकडं, दारूच्या गुत्त्याकडं, बारमध्ये जाण्याचा सवालच येत नाही. असं खाऊन मी किती खाणार आणि असे पैसे किती लागणार? काही गरज नाही. स्वाभिमानाने जगलं पाहिजे, मान ताठ. म्हणजे आमच्या वडिलांनी शिकवलेलं आहे. बरोबर. अशा अनेक तू ऐतिहासिक ज्या भूमिका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गमती जमती झालेल्या आहेत की आल्या नाही तर अशा झालेल्या आहेत की खूप गमती जमती झाल्या आहेत. म्हणजे मी संभाजी महाराजांचा रोल केला तर ते पण असंच घडलं ते की इथे ओशाळला मृत्यू मधला संभाजी. तर मी संभाजी करायला उभा राहिलो. बरं, आधी असं ठरलं होतं की व्यवस्थित तालमी पूर्ण झाल्याशिवाय ते नाटक रंगमंचावर आणायचं नाही. पण नाटकाला सुरुवात झाली, तालमीला सुद्धा माझं अथांग नाटक चालू होतं. त्यामुळे त्याच्या प्रयोग माझे अजून तुफान मालिकांमध्ये मी काम करत होतो आणि त्याच्यात त्या नाटकाच्या तालमीला वेळ नाही. भरती भाषा इथे ओशाळ संभाजीची स्वगतच्या स्वगत ते माझं त्यावेळेला पाठवायला वेळ लागत होता, कारण माझ्याकडे वेळ नव्हता ते वाचायला सुद्धा. आणि अचानक एकदम शुभारंभाच्या तारखा आल्या, असं सगळं झालं आणि प्रयोग सुरू झाले. आणि प्रयोग सुरू झाले, अर्धवट रिहर्सल, अर्धवट पाठांतर आणि मी मुख्य भूमिकेत गोव्या दौऱ्यावरती स्टेजवर उभा राहिलो आणि मी विसरलो. अरे, संभाजी विसरला. त्या कसा बसा मी काय तो प्रयोग ढकलला. त्यानंतर खूप रडलो. त्या दिवशी एक निर्णय घेतला मी की यापुढं असं नाही कधी करायचं. कोणाच्याही प्रेशरमध्ये यायचं नाही. किती मोठी गोष्ट आहे नाही. आणि मी तो दौरा म्हणजे तिथून खरं तर कंटिन्यू खूप प्रयोग करणार होतो आम्ही, पण तो दौरा झाला. ते नाटक जय हिंद जय महाराष्ट्र केलं मी नाही. म्हणजे हो, मी नाही करणार म्हटलं. बस, मला असलं नाही करायचं काय. मला माझ्या मनसोक्त तालमी व्हायला पाहिजेत. मी असा मुरला पाहिजे त्याच्यात, मगच मी स्टेजवर उभा राहीन. याच्या 8 दिवसात नाटक, 10 दिवसात मी बसवलं नाटक वगैरे झेपतच नाही मला.
सविता हा इतका स्पष्ट बोलतो जे अगदी 100% खरं असतं, पण नको इतकं स्पष्ट बोलूस, नको सतत हा म्हणजे शत्रुत्व पत्करूस, असं नाही वाटत का तुला? म्हणजे तू इतकी मऊ आहेस, इतकी नको रे शरद, जाऊ दे ना, असं नाही म्हणत वाटत तुला? नाही वाटतं, पण ह्यानी ऐकायला हवं ना. नाही मी या बाबतीत कोणाचंच ऐकत नाही. तो कोणाचं ऐकत नाही, त्याच्या आईचंही नाही. कोणाचं जरा शांत राहा, नको जाऊ दे. मला जे वाटतं ते आहे ते बरोबर आहे, चूक आहे, त्याचे काय परिणाम भोगतो ना मी. खूप चांगले वाईट परिणाम बघायला असतात, तयार असतो मी, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला नाही खोळ, ते सहनच होत नाही. कशी तरी कणाहीन माणसं जगतात ते मला नाही सहन होत. माणसाने असं स्वाभिमानाने ताठ मानेने जगलं पाहिजे. हो 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 नाही, त्याचे चांगले परिणाम पण सगळे तुला मिळाले आहेत. सविता, सगळं छान चाललं होतं, म्हणजे तू दोन्ही मुलं छान वाढवत होतीस, तू नोकरी करत होतीस, त्यांचं मला वाटतं शिक्षणही तू पूर्ण केलेस, म्हणजे बऱ्याच वेळा 9वी पर्यंत ट्युशनला गेलीच नाही. आणि दोन्ही मुलांना मी घरी शिकवलं माझ्या पद्धतीने, कारण मला अभ्यासाची मुळात आवड असल्यामुळे मी खूप छान त्यांना गाईड करू शकले. आणि नोकरी मी शहापूरजी कालच टाटांचं निधन झालं, म्हणजे भारताचं खूप नुकसान आहे, आणि मी त्यांच्याच कंपनीत होते शहापूरजी पालनजीला, जॉब जो मी सोडायला लागला मला नंतर. तर तो पूर्ण वेळ जॉब सोडल्यानंतर मग मी साधंच घर, पण ते सजावटीची मला खूप हौस आहे की छान आपलं साधं असलं तरी व्यवस्थित आणि छान, मग फर्निचर असं असायला पाहिजे. हे तसं एक वैशिष्ट्य, हिनी लावलेलं झाड कधी मरत नाही बरं. काय सांगतो? हो, हे काय माहित नाही मला, पण हिनी कुंडीत लावलं झाड की त्याचा वृक्ष व्हायलाच पाहिजे. शेवटी ते काढून आम्हाला खाली नेऊन लावावं लागतं. हे आहे ना, हा एक जिवंत वृक्ष आहे ना, याच्याशी लग्न केलं. आमच्या कुंडीत एक बेलाचं झाड लावलं होतं, त्याचा लिटरली आता म्हणजे एवढा बुंदा झालाय घरातल्या कुंडीत. काय सांगते? म्हटलं अगं त्यातनं बाहेरून आता भिंतीत घुसतील ती मुळं, त्याच्या आत आता ते काढूया आपण. बरोबर. सविता, हे सगळं छान चाललं होतं, म्हणजे शरद ऋतू आहे त्याचा वसंत होत असतानाच अचानक एका आजाराने तुमच्या घराला ग्रासून टाकलं. तुला कधी कळलं की शरद आजारी आहे? आधी ह्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर ह्यांनी सांगितलंच नाही, एक आठवडा. आणि मी ह्याला तरी विचारत होते की अरे रिपोर्ट कसे नाही आले, तर म्हणे नाही अजून आलेच नाही आहेत. आणि ह्यांनी एक आठवडा लपवूनच ठेवलं ते. मग शेवटी ह्याचा मित्र आहे विवेक जोशी, त्यांनी ह्याला सांगितलं की आता तुला घरी सांगायला लागेल, कारण किमोथेरपी आणि सगळं सुरू करायला लागेल असं. तर मग ह्यांनी घरी येऊन अगदी म्हणजे शांत, म्हणजे मला ताप आलाय अशा पद्धतीने ह्यांनी सांगितलं. तर मला एकदमच शॉकच बसला, म्हणजे खूप जास्त. आणि मी खूप जोरात रडायलाच लागले तिथल्या तिथेच, म्हणजे ह्यालाच असं एकदम मिठी मारून रडले जोरात. तर म्हणे अरे मी काय मेलोय का असं हा बोलला. माणूस आहेस का राक्षसच आहेस तू म्हणजे? आणि नंतर म्हणजे मी आहे ना समोर, ही आणि आई एकदम भोकाडपासून मेल्यावर कसं अरे गेला ग माझा, कसं तसंच सुरू केलं. अरे थांबा अजून मी आहे, कुठे जातो आता, फक्त झाला आजार एवढंच ना, एवढं रडण्याला काय आहे, त्याचे उपचार आहेत, सगळं आहे ना पुढं. काय हे शरद. आणि त्याच्यानंतर म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलला मला जेव्हा केमोथेरपी द्यायची वेळ आली, आणि BK स्मृतीच्या खूप मोठं नाव आहे, त्या जवळजवळ 30 वर्ष ह्या उपचारांवर म्हणजे ह्याच्यावर उपचार करतायत. तर त्यांनी मला बोलावून जेव्हा सांगितलं की ते सारखं विचारतायत मी कधी बरा होणार, पण त्यांनी मला असं सगळं दाखवलं, एवढ्या एवढ्या गाठी आहेत, एवढ्या सेंटीमीटर एवढं हे 12 गाठी आहेत, आणि यांची लास्ट स्टेज आहे कॅन्सरची. आई गो. आणि तेव्हा माझ्याबरोबर शैलू होता माझा भाऊ तुझा, आणि विवेकला हे माहिती होतं, म्हणजे आम्हाला तिघांनाच माहिती होतं हा बरा होईपर्यंत की ह्याला लास्ट स्टेज कॅन्सर आहे. म्हणजे घरी येऊन मी मुलांना मुळीच सांगितलं नाही, कारण ते आधीच विचारत होते आई बाबा बरे होतील ना, आई तुझ्या साधनेमध्ये असं असं सांगितले, मग बाबांना बरं वाटेल ना. सिद्धी तेव्हा 12वीत होती, आणि सिद्धी पण खूप सिन्सिअर मुलगी आहे अभ्यासात. होय होय. सो मी मुलांना सांगायचं टाळलं, म्हणजे सांगितलंच नाही. आणि आई ह्याची 82 वर्षाची आत्ता, म्हणजे आत्ता आम्ही 600 स्क्वेअर फीटमध्ये 5 जण राहतो. ह्याच फ्लॅटमध्ये सिद्धी पायलट झाली, स्नेह ॲज अ रायटर डिरेक्टर आता नवोदित कलाकार म्हणून उदयाला आला किंवा येतोय, शरद
त्याच्या ह्याच्यामध्ये. माझं मी MA करून फर्स्ट क्लास मिळवला, यांची दोघांची सांभाळून सगळी 10वी आणि स्नेहचं VMM, सिद्धीची 12वी आणि मग माझं MA सायकॉलॉजी घेऊन काउन्सिलिंग स्पेशलायझेशन. तर त्या छोट्याशाच फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो, पण फक्त मुलांना आणि ह्याच्या आईला माहितीच नव्हतं की लास्ट स्टेज आहे. आणि ज्या नर्सेस होत्या त्यांनी पण मला खूप कोऑपरेट केलं मुंबई हॉस्पिटलच्या, की त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा किमोला, त्या कारण एकट्याच असतात तेव्हा आपल्याला बाहेर जावं लागतं. तर त्यांना, आणि तेव्हा मी त्यांना हे पण सांगितलं होतं की मी ज्या किमोला नसेन, कारण कधीतरी स्नेह आणि विवेक जायचे, मी जायचे नाही, असं आम्ही ॲडजस्ट करायचो. कधी सिद्धी जायची ह्याच्यावरून. तेव्हा मी त्या नर्सेसना सांगितलं होतं, त्या महाराष्ट्रीयन होत्या दोन्ही, त्यांना सांगितलं होतं की 12 किमो होईपर्यंत ह्याला कळलं नाही पाहिजे, कारण ह्याचं मनोबल तिथे खाली होऊ शकतं, खच्चीकरण होऊ शकतं. आणि तेव्हा ते मला होऊन द्यायचं नव्हतं. आणि त्यांनी पण ते खूप पाळलं. म्हणजे जरी दुसऱ्या आल्या तरी त्या मला फोन करून सांगायच्या की तुम्ही काळजी करू नका हं, आणि त्यांचा नंबर मी घेतला हे ह्याला माहीत नव्हतं. तू त्या अध्यात्माच्या प्रवासाला कधी लागलीस, म्हणजे हिलर म्हणून, किंवा तू अनेक प्रयोग, म्हणजे गोमूत्र? हो, म्हणजे माझे गुरु, मी लहानपणापासून, एक तर मला खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची. मी खरं काय आहे, म्हणजे कशासाठी आपण इथे आलोय जन्माला, आपलं काय ध्येय असलं पाहिजे आणि कुठे जायचंय देह सोडल्यानंतर, तर फार क्युरिओसिटी होती मला या सगळ्याची. आणि म्हणून मला भूगोलात पैकीच्या पैकी मार्क मिळायचे की कसं आहे गॅलेक्स, ब्रह्मांड कसं आहे, सगळे ग्रह तारे कसे आहेत, मी कुठे आहे, मग पृथ्वी कशी, हे सगळं मला फार खूप जास्त आवड होती या सगळ्याची. आणि मग तिथूनच हळूहळू मी कलावती यांची पुस्तकं वाचली. समाधीस्थ गुरु माझ्या होत्या त्या. आणि एकदा तुम्ही व्रत वैकल्य आणि तुम्हाला ओढ लागली की प्रत्येक, एक सायकोलॉजीमध्ये खूप सुंदर एक थिअरी लिहिली आहे रॉबर्ट म्हणून, त्याची मला खूप आवडते ती थिअरी, की सेल्फ ऑटोमेशन त्यांनी नाव दिले. आपल्याकडे सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार आपण म्हणतो, त्यांनी सेल्फ ऑटोमेशन, की प्रत्येक जीवात्मा हा वर म्हणजे त्याची जी चेतना असते त्याच्यापेक्षा आपण वरच्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दॅट इज व्हेरी नॅचरल फिनॉमिना आहे तो, आणि ते त्यांनी खूप सुंदर समजवलंय. तर ह्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे मी शोधत होते सतत, की मला अनेक वर्ष मी इंग्लिश टू मराठी असं बायबलचं ट्रान्सलेशन, एक मॅगझिन यायचं बायबलवर, ते मी केलं सेवा म्हणून, की मला जाणून घ्यायचं होतं की ख्रिश्चनिटी काय सांगते आणि त्याच्या सिमिलर खुरान आहे, म्हणजे मला मग ते वाचायची गरज नाही आहे. सो योगी कथामृत, ज्याच्यामध्ये वेस्टर्न आणि ह्याचा मिलाप करून समजवले की जीजसनी काय सांगितलंय आणि आपल्या सनातन हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये काय शिकवलंय. आणि त्या सगळ्या ह्याच्यातूनच मग मला अवधूत परंपरेतले गुरु, जे शिवानंद, शिवयोग ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्डमध्ये बऱ्याच देशांमध्ये फॉलोअर्स आहेत किंवा साधक आहेत, आणि तिथे सगळ्यात गंमत म्हणून एक साधक म्हणून मी जाते, आणि तेच मला बरं वाटतं. म्हणजे खरी आपली ओळख. तू ह्याला जे औषधं दिली ती मला तिथूनच ज्ञान मला हे कळलं होतं जाऊन शिबिरांमध्ये, की बाबाजी आम्ही म्हणतो, माझे जे गुरु आहेत, त्यांनी सांगितलं होतं की कॅन्सर सुद्धा गोमूत्रामध्ये इतकी पॉवर आहे की तुम्ही 30 ml गोमूत्र आणि 90 ml पाणी काचेच्या ग्लासामध्ये तुम्ही मिक्स करून ताजं गोमूत्र जर प्यायलात, तर कॅन्सरस सेल मरण्याची किंवा कुठलाही रोग बरा करण्याची ताकद आपल्या इंडियन गाई, जी उंचवटावाली, पाठीवर उंचवटा, त्या गाईचं गोमूत्र तुम्ही जर ते सेवन केलं तर त्याच्याने तुम्हाला छान रिझल्ट्स मिळतील. हे मला माहिती होतं. हा आजारी पडायच्या आधीच मी शिबिरांमध्ये जाऊन आपल्याला एक ते कळतं. आणि त्यांनी तेही सांगितलं होतं की बेल, जे हिंदुइझममध्ये आहे की आपण शंकराला बेल वाहतो किंवा कृष्णाला तुळस वाहतो, किंवा कडुलिंब जे आहे, आणि ही भारतातच ही झाड आहेत, हळद किंवा कडुलिंब, आणि भारत त्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. बरोबर. नैसर्गिक जी खनिज ही जी आहेत, तर ही जी आहे हळद, तर हा आजारी पडल्यावर मग मी सेंद्रिय हळद आणून ती जास्त टाकायचे भाजीमध्ये, किंवा मग बेल, तुळस आणि कडुलिंब. हा म्हणाला की मला घसा सोलतोय आता, गरमी म्हणजे उष्णता वाढते किमोच्या औषधांनी, किंवा पाईल्सचा त्रास होतो, मग तेव्हा बेलाची जास्त टाकायची त्या दिवशीच्या काढ्यामध्ये. किंवा मग असं मी ह्याचे रिपोर्ट्स बघून मला जेवढं ज्ञान होतं ते मी पणाला लावलं. आणि शरद पोंक्षे त्या आणि एका महिन्यामध्ये 92% कॅन्सर
हील्ड झाला, म्हणजे गाठी त्याच्या श्रिंक झाल्या. आणि मी इंटिग्रेटेड कॉस्मिक थेरपिस्ट नंतर झाले 19ला. आणि माझा पहिला पेशंट जेव्हा मी दुबईला होतं ते भौगोलिक दृष्ट्या सूर्य जास्त असतो आणि सूर्यावर तो मंत्र मल्टिप्लाय करायचा असतो तो मला अनंत पटीने. आणि पहिल्यांदा मी शरदलाच ती थेरपी दिली. आणि इंटिग्रेटेड म्हणजे तुमचे औषधं तुम्ही चालू ठेवा आणि कॉस्मिक थेरपी ही घ्या. आणि त्याचे अनेक पेशंट्स, म्हणजे माझ्याकडे खूप लोक आले नंतर. आणि आश्रमाने मला परमिशन दिल्यामुळे माझं थेरपी सेंटर बोरिवलीत आहे कोरोनाच्या काळामध्ये. आणि खूप उपयोग झाला लोकांना ह्या सगळ्या ज्ञानाचा कुठेतरी. बघ शरद, एक खमकी स्त्री मागे असेल ना तर शरद अर्थात तोही पॉझिटिव्ह होता, सगळ्याच गोष्टी होत्या. असं काही हे शरद कधी असं वाटलं का रे आता पुन्हा सगळं ठप्प झालंय आणि आपलं घर कसं चालेल, किंवा एकदा तरी विचार आला का तुला का मी ह्यातनं बाहेर येणार असं? नाही, बाहेर येणार मला माहिती होतं. हो, सकारात्मक आहे हा माणूस. मी मरणार शक्यच नाही. आणि मी पहिली किमो झाल्यावर लगेच पहिलं जन्मटेप परत एकदा वाचायला सुरुवात केली. अरे सावरकर, आपण ज्यांच्यावर श्रद्धा असते तोच माणूस आपल्याला बाहेर काढतो. आणि तू बाहेर. आणि मी अंदमान अख्खं पर्वच वाचलं ना, अख्खे जन्मटेप. 11 वर्ष काढली त्या माणसाने. मला डॉक्टर काय म्हणाले, 1 वर्ष काढायचं आपल्याला. अरे हो की रे. 11 कुठे आणि 1 कुठे. बरं, त्यांच्याबरोबर आई बायको नव्हती. माझ्याबरोबर बायको आहे. त्यांना काढा करून द्यायला कोण नव्हतं, त्यांना विचारपूस करायला कोण नव्हतं, मुलं नव्हती, आई नव्हती. इथे सगळे आहेत. त्यांना गाद्या नव्हत्या झोपायला, पंखा नव्हता, वाचायला काही नव्हतं, TV नव्हता, वेबसिरीज नव्हत्या, पुस्तकं नव्हती, लिखाणाला काही नव्हतं. मला हे सगळंच आहे. आणि 1 वर्ष नाही काढू शकत मी माझ्या घरात. बरं, मला काय चापकाचे फटके बसत नव्हते त्यांच्यासारखे, का मला कोलूला कोणी लावणार नव्हतं. मग जर तो माणूस 11 वर्ष भारतासाठी काढू शकतो तर मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी नाही काढू शकत. आणि मी उभा राहिलो तर उद्या मी राष्ट्राची सेवा करणार ना. तेव्हा देवा तुला फक्त मला कधी मला मरण बिरण हा विचार शिवला पण नाही. वा 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 वा. मी येणार परत. अरे मला सांग, सप्टेंबरला किमो संपणार होती आणि मे महिन्यात मी नाटक स्वीकारलं. किमो संपल्यानंतर लगेच तालमी करूया म्हणून हिमालयाची सावली. वा 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 वा. असं कोण करतं का? कारण कॅन्सर, किमो संपली म्हणजे कॅन्सर बंद बरा झाला असं नाही ना. नाही होत. पुढं त्याचं काय होईल? शक्ती पाहिजे की रे. बरं, तेव्हा रिपोर्ट नाही आले नॉर्मल, अजून 10 किमो सांगितल्या करायला. पण मी मे महिन्यातच सांगितले, यस आपलं सप्टेंबरला हे संपेल, लगेच आपण तालमीला सुरुवात करू. 29 सप्टेंबरला आपण नाशिकमध्ये ओपनिंग करू. वा वा वा. आणि आता नवीन नाटक येत आहे. आता नवीन नाटक म्हणजे चालू झालंय तुझं आता हे नाटक. तर आणखीन एक आवडते लेखक जयवंत दळवी, ज्यांचं मी नथुराम करायच्या आधी विक्रम काकांबरोबर मी बॅरिस्टर करत होतो. मी TV वर महासागर जेव्हा केलं तेव्हा मी ते केलं, त्याच्यात मी काम केलं होतं. आणि आता येतं आहे पुरुष, त्यांची जन्मशताब्दी वर्ष आहे जयवंत दळवींचं. तर त्यांचं पुरुष नाटक आता रंगभूमीवर येत आहे आणि ते आम्ही आता करत आहोत. वा 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 वा. पण शरद, तुझं कौतुक आम्ही खूप वेळा केलेलं आहे, तू कौतुक करण्यासारखाच आहेस. पण मला आज विशेष कौतुक मात्र सविताचं वाटलं की मागे राहून एखादी स्त्री काय करू शकते याचा एक सुंदर उदाहरण, सगळ्यात देखणी, सगळ्यात लावण्यवती कोण असेल ना तर आमची मैत्रीण सविता आहे. आणि सविता म्हणजे सूर्य, माहिती का तुला? तर तो कारण माझे सूर्यनारायणाचं मंदिर आहे, सूर्याचे देऊळ आहे अंबवला, संगमेश्वर तालुक्यात. त्यामुळे तो सूर्यप्रकाश आमच्या माझ्या आजोबांनी लग्न ठरलं तेव्हा मला म्हणाले ते सूर्याचं नाव, बायकोचं काय नाव आहे ते मी सांगेन तुला, त्यांनी नाव ठेवलं सविता. त्यामुळे तो सूर्यप्रकाश आमच्या शरदवर पडला. तो शरद न राहता तो वसंत ऋतू झालेला आहे. आणि हा वसंत ऋतू फुलो अजून, बहरो. आणि जसं शरदला बरं केलंस तशा असंख्य दुःख पीडितांना तू बरी कर, यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा देते. शरद, तुला तर भरभरून शुभेच्छा आहेतच. आणि तू पण असाच खूप पुढे जा, तुझं नाटक भरभरून येऊ दे, तुझ्या मालिका येऊ देत. आणि असाच प्रत्येक वेळेला तुझ्या वेगवेगळ्या कारणांनी मुलाखत घेण्याचा योग यावा, या तुला शुभेच्छा देते. धन्यवाद.